त्याचं हो खूप लेट करू त्याला काय माहित 2 मिनिट काहीच नाही. तू बघत नाही म्हणजे बघण्यासारखे काय नाही. सध्या तुझ्या ब्लॉगला खूपच वेळ झाला, खूप आली डिले झाला. हा. सगळे प्रेक्षक तुझी वाट बघताय. हा. लवकरात लवकर ब्लॉग. मग आपण आता ही सिरीज कंटिन्यू करायची का? म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये येणार. सर्वांनी लोकांनी जरा प्लीज जरा सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब घंटी दाबा. तुला फुल सपोर्ट आहे. फॉलोअर्स गेन झाल्यावरती आम्हाला विसरू नकोस. नक्की 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 विल बी मॅन. गाडी छान होती. मी काय बोललोच नाही. छान होती. मी काय बोललो 2 महिने ब्लॉग डिले का झाला त्याचं कारण आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप काहीसा कालांतराने मी व्हिडिओ टाकतोय आता, तर काहीचं काम होतं. ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन की डिले का झाला व्हिडिओमध्ये. तर आजपासून मी असं ठरवलंय की कंटिन्यू म्हणजे ब्लॉग टाकायचे युट्यूबला. तर बघूया कसं होतंय. तर आता मी आलोय मग ऑफिसला, तर बघू संध्याकाळपर्यंत काय काय कंटेंट इथे शूट करायला भेटत आहेत. ऑफिसमधले नाही, ऑफिसच्या बाहेरचे जे काय असतील ते. पुन्हा संध्याकाळी तुम्हाला दाखवेन की मी एवढा ब्रेक का घेतला. तर पाहत राहा तुम्ही. आणि एवढ्या डिलेसाठी तुमची मी माफी मागतो, कारण एवढा डिले होणं अपेक्षित नव्हतं खरं तर, पण तुम्ही समजून घ्या माझी माणसात. तर बघूया आजच्या दिवसात मी काय काय करतो ते थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन की काय काय करायला भेटतंय वगैरे सगळं. तर पाहत राहा तुम्ही. तोपर्यंत मी तुमचा थोडासा एकदम छोटासा निरोप घेतो. थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो लगेच. तर बाकीची माणसं कोण आली, त्यांना जर व्लॉगमध्ये अपिअर व्हायचं असेल तर मी त्यांना घेऊन तुम्हाला व्लॉग करून दाखवतो, व्लॉगमध्ये दाखवतो. तर पाहत राहा. तर आपल्या सिरीजच्या पहिल्या व्लॉगमध्ये अपिअर होते सूरज हायकर. सूरज, एवढ्या दिवसांनी मी व्लॉग करताना तुला दिसतोय, तर तुझे काही कंप्लेंट्स आहेत का माझ्याकडे? असं हो खूप लेट करू. हा. तर आजपासून मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, बघूया. हो ग. अरे पळतोस कुठे? ओय ओय जाऊया. तर म्हणते चला, तर आम्ही जातो ऑफिसमध्ये काम करायला थोडंसं. बाय बाय. दुपार झाली आहे, लंच ब्रेकमध्ये आम्ही बाहेर पडलोय. म्हटलं थोडंसं कंटेंट शूट करूया, काय भेटतंय बोलायला. तर आता आमची माणसं येत आहेत इथे, ब्रेकला आली आहेत. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत आणि त्यांचा पण अभिप्राय घेऊया की आपण एवढे दिवस डिले केला ब्लॉगला, त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊ, बघूया. सकाळचा माणूस परत येतोय. सकाळी त्याचा व्हिडिओ घेतलेला ना. शुभम, तर मी तुला असं विचारायचं आहे की आमच्या व्लॉगला 2 महिन्याचा डिले झाला, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? तसं आम्ही तुमचे व्हिडिओची खूप वाट पाहत होतो. हा. व्हिडिओ खूप छान असतात, पण तू काय झालं काय माहित 2 मिनिट बाकीच्यांना पण विचार. ए हेडे, तुझा अभिप्राय दे. चल, व्लॉगला आमच्या डिले झाला एवढा, मग तुला काय म्हणजे काय प्रतिक्रिया द्यायची आहे? काहीच नाही. तू बघत नाही आमचे व्लॉग? नाही. कशाला? ऑफ कॅमेरा तुझी धुलाई होईल. आणि हे मी सगळं टाकणार आहे. म्हणजे बघण्यासारखे काय नाही. मॉडेल्स तेव्हा व्लॉग साठी तयारी. अरे फोन एक मोबाईल. तर हार्दिक आपला नवीन इन्फ्लुएन्सर या ठिकाणी तयार होतोय. अरे लाचतच कशाला? नंतर दाखव, डायरेक्ट म्हणजे काय तुझी एंट्री असणार आहे का? शी येऊच शकत नाही. म्हणायला नको जाऊ. तयार या सगळ्या टाकतलंय मी. निखिल, तुला काय बोलायचंय आमच्या व्लॉगला डिले झाला त्याच्याबद्दल? पडशील, खाली बघून बोल. काय बोलला? काय बोला सांग मध्ये. अरे म्हणजे तुला असं काय प्रतिक्रिया द्यायची? डिले झालं ना व्लॉग. काय सांगणार, काय सांगू इच्छितो तू? सध्या तुझ्या ब्लॉगला खूपच वेळ झाला,
खूप आली डिले झाला. हा सगळे प्रेक्षक तुझी वाट बघताय. हा. लवकरात लवकर ब्लॉग. मग आपण आता ही सिरीज कंटिन्यू करायची का? म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये येणार. तर हार्दिक, तू पण आता नवीन नवीन व्हिडिओ काढायला सुरू केलायस? नाही. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? अरे पळतो काय त्याला आता? पडशील पडशील. मग तुला काय सांगायचं आहे, म्हणजे प्रेक्षकांना काय सांगायचं आहे की आता आमची आता सिरीज सुरू करतोय ती त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी तयार राहावं की की रोजच्या सारखंच की हा एक दोन ब्लॉग टाकले की असं सोडून द्यायचं असं? तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात. तू काय केलं बघा? तू काय केलं? मी तुला विचारतोय काय, हा समज. अरे मी तुला काय विचारतोय की आता ही सिरीज आम्ही कंटिन्यू करतोय ना, तर आता असं मागे पण आम्ही कसे 4-5 ब्लॉग टाकले, नंतर मग डिले झाला. मग तो आता असं डिले तुला काय वाटतं, होईल की नाही होईल? आता बघूया, तुझ्यावर आहे सगळं. हा. आणि एक त्यांना एक गोष्ट मी बोललो की 1-2 महिन्याचा डिले का झाला ते त्यांना संदर्भ दाखवतो. तुम्हाला तर माहितीच आहे. हो, हा आम्हाला माहिती. या तुम्हाला माहिती आहे ना. तर मंडळी, तुम्हाला मी संध्याकाळी दाखवतो की खरोखरचा डिले कशामुळे झाला. आणि माझ्यासोबत तिकडे एक अजून माणूस असेल, तो तुम्हाला माहितीच आहे, पण तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की खरोखरचा डिले कुठल्या गोष्टीमुळे झाला आणि कुठल्या गोष्टीमुळे हे ब्लॉग वगैरे आले नाही आहेत. तर आता आमचा ब्रेक संपला आहे, तर आम्ही वर जातो आता, म्हणजे ऑफिसमध्ये जातो. दर दिवशी तुम्हाला असे थोडेफारचे गप्पा गोष्टी रेग्युलरच्या आमच्या गप्पा टप्पा ज्या असतात ऑफिसच्या खाली, ते तुम्हाला ऐकायला अशाच भेटतील. तर छोटासा प्रयत्न आहे की म्हटलं की माझ्या आयुष्यातलं म्हणजे प्रत्येक दिवस कसा जातो ते तुम्हाला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे. बघू कसं जातं आहे ते, तुमचा प्रतिसाद कसा असेल त्याच्यावर मी नवीन नवीन काहीतरी आयडिया आणेन आणि नवीन नवीन प्रयत्न करेन की कसा व्हिडिओ म्हणजे असं ब्लॉग कसा इम्प्रूव्ह करता येईल. तुम्ही बघत राहा आणि थोडासा सपोर्ट दाखवा, कारण 1-2 महिन्याचा गॅप पडला आहे, त्यानंतर अशी सवय पण मोडली आहे. बघू आता कसं होतंय तसं. बघत राहा तुम्ही. हॅलो. क्या भाई? ब्लॉग आज पण मी ब्लॉग म्हणजे सिरीज सुरू करतोय रे. म्हणजे आता मी कंटिन्यू डिले पडले ना 2 महिन्याचा, तर चावी बंद कर. तर मग आता तुझं काय मत आहे की मी आता जो सिरीज सुरू करतोय की आणि जो डिले झाला, तर डिले बद्दल पहिली प्रतिक्रिया दे, आणि नंतर आता जी सिरीज सुरू करतोय ना कंटिन्यू डेली ब्लॉगची, त्याच्याबद्दल काहीतरी बोल. म्हणजे सांगायचं तर आम्ही तुमची सबस्क्रायबर आणि आतुरतेने वाट पाहत तुम्ही आता नवीन ब्लॉग कधी परत शूट कराल ते. हा 2 महिन्यानंतर आता ती आमची वेट आहे तो संपलेला आहे. आता नवीन ब्लॉग सुरू होणार, तो आम्ही उत्सुक आहोत ते काय करणार आहात तुम्ही, कोणती सिरीज काढणार, काय करणार आहात त्यासाठी. हा. तो पुढील वाटचालीसाठी आपल्याला लोकांना पण सांग की सपोर्ट दाखवा म्हणून. सर्वांनी लोकांनी जरा प्लीज जरा सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। सगळं काही करा. ए शुभ. हा मेन म्हणजे घंटी दाबा, देखा आपने लापरवाही का नतीजा। सबस्क्राईब करा. ओके, नक्की नक्की. हा बघा मला नक्की आवडेल भाई बघायला तुझे ब्लॉग, बघायला तुझे ब्लॉग. लाईक. तू पण इन्फ्लुएन्सर आहे, म्हणजे तू पण करतो व्हिडिओज वगैरे. मग तुला जर आता व्हिडिओ मध्ये काही इम्प्रूव्ह करा, म्हणजे मला माझ्या व्हिडिओ मध्ये काही इम्प्रूव्हमेंट तुला वाटत काय करावं, तर तू त्याला काय सांगू शकतो, काय इम्प्रूव्ह करू? काय थोडं बॅकग्राऊंड साऊंड हा आणि फिल्टर्स वगैरे ऍड करतो थोडेफार. ओके. आणि ट्रान्झिशन. हा ट्रान्झिशन. ओके. तर आता ही आपण सिरीज सुरू करतोय, बघू करूया हो नक्की. तुमच्या सगळ्यांसोबत फुल सपोर्ट. तुला फुल सपोर्ट आहे. फॉलोअर्स गेन झाल्यावरती आम्हाला विसरू नकोस. नक्की 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 नक्की. काला गाडीचे टायर खूप बारीक आहेत बघ तरी, कुठल्या असं एक्स्टरचे
एवढी कशी बारीक केलेली? काय माहिती. आपण आपण मोठे बसू. आपण गाडी घेऊ ना, आपण हमर गाडी घेऊ, हमर. हा मॉन्स्टर ट्रक घेऊ. आपण ना हे घेऊया, हायलक्स. हा. हायवे. किती रुपये? काय माहिती सर नव्हते रुपये किती लाख. मी हायलक्स रात्री 12 नंतर आणि 6च्या आधी घेऊ शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? स्वप्नात. गजब बेइज्जती है. ते सांगायचं नसतं. रात्री मी श्रीमंत असतो. माझं काय मत आहे केली पाहिजे. कट कट. काय बीट मार तिकडे. सोबत ड्रम ठेवलेला आहे. ड्रम दाखव ना तो तिकडे. तो बघा. सध्याच्या घडीला या ड्रम्स मध्ये माणसं भेटतात. एकेकाळी त्याच्यात डांबराचा आहे तो. पेट्रोल डांबर असं भेटायचं. डांबराचा आहे, डांबराचा. आता त्याच्यात माणसं भेटतात. काय बोलायचं पुढे. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. कॉपीराइट वगैरे येईल ना तुझ्या आवाजाने. तर आम्ही आलो ब्रेकला. संध्याकाळचा ब्रेक आहे आणि संध्याकाळच्या ब्रेकला आम्ही 4 जण आहोत. टीम वन. टीम ए. टीम ए. चौघजण नाही, टीम ए. टीम ए. ए फॉर टीम एव्हेंजर्स. बी फॉर अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. नाही 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 नाही. कंट्रोल. हे मी काय म्हणतो, आता बघ, आता आपण असे जो टाइमपास करतो 10-15 मिनिटं, गेम बिम काहीतरी खेळायला पाहिजे तर मजा येणार. कुठला गेम 10 मिनिटात खेळणार कुठला गेम आहे. आट्या वाट्या खेळूया आपण. नाही आट्या वाट्या जास्त. अरे अरे. मस्त Men will be छान men. होती गाडी. मेन विल बी मेन. गाडी छान होती. आणि मी- गाडी मी चालवली काय बोललोच पण नाही. छान होती. मी काय बोललो, मी ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, सुके तीच गाडीच बघितली. गाडी चालणारी पण खूप छान होती. पण काय Control. करूया आता पर्याय नाही माझ्याकडे काही. VC कर ना. तर आम्ही आता ऑफिसमधून सुटलो आहोत. संध्याकाळचे 6 वाजले. डन फॉर टुडे. काम संपलं आजचं. काम संपलं घरी. चला आम्ही निघतो आता घरी. हे बघा बाकीचे चेहरे पाठ करून आहेत. कॅमेरा शाय पर्सन्स. ए घराक मा जा जा. बारकाई दाखवते. चला भेटू पुढच्या डेस्टिनेशनला. तोपर्यंत बाय. मला सांगितल्याप्रमाणे थोडासा डिले झाला, कपडे वगैरे चेंज आहे. डिले शब्द खूप येतो, पण मला सांगितल्याप्रमाणे 2 महिने ब्लॉग डिले का झाला त्याचं कारण आहे. सांगू काय, जरा थांबा ना, 5 मिनिटं थांबा. दाखवतो, बाहेर जातो जरा दाखवतो. तर घरी गेलेलो आता, जस्ट थोडंसं काम होतं, कपडे वगैरे चेंज करायचे होते आणि ट्रायपॉड आणायचा होता, हवा होता, जरा काम होतं. तर तुम्हाला दाखवतो की 2 महिन्याचा जो डिले होता तो कशासाठी होता आणि कशामुळे हे 2 महिने आम्ही युटिलाइज कुठल्या कामासाठी गेले ते दाखवतो. जो मी तुम्हाला बोललेलो 2 महिन्याचा डिले, तो ह्या कारणासाठी होता. हॉटेल तेजस आणि आपलं हॉटेल हे बघा हायवेवर बजाज शोरूमच्या अपोजिट होंडा शोरूमच्या लाईन मध्ये, आणि सिंधुकेर हॉस्पिटल आहे पुढे, ज्या अलीकडे आमचं हे हॉटेल आहे. कष्टाचं फळ या ठिकाणी थोडंसं काय होईना दिसून येत आहे. 2 महिने मी तेजस हे भाऊ इकडेच होतो गुंतलेले. त्यामुळे हे व्लॉग डिले झालेत. हाय कर. हा रजत आहे, तेजसचा भाऊ. हात दाखव. हाय. कसं वाटतंय? बेस्ट वाटतंय. आणि हा तुम्हाला माहितच असेल रोजचा आपला. 2 महिने व्लॉग न येण्याचं कारण काय होतं? बिझी आहे, हा बिझी आहे जरा.
तुझा नाही रे, माझा. खूप सांगतो. मी रिकामी आहे, तू दिसेल. हे बघा, हे आहे ते कारण, बघू शकता तुम्ही. हात दाखव. तर मग आज मी नवीन एक व्लॉगची सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये मी कंटिन्यू 1 महिना व्लॉग शूट करणार आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार. तर तुला काय वाटतं, मी करू शकतो की नाही? झोपेत न उठला हा थांबला. हा. तर म्हणजे आता जस्ट झोपेत न उठलाय. तो पण वाटतं ट्रायपॉड वगैरे घेऊन आता आपला कंटेंट शूट करणार आहे. कंटेंट शूट करायचं 1 महिना आधी आणि पोस्ट करायचं 4 महिन्यानंतर. बघू आता. तर बघू पुढे मंडळी काय करतो आम्ही आणि दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून. तर मंडळी हा रजत आहे, तेजस सबम काही सांगितल्याप्रमाणे, पण आम्ही याला भाई म्हणतो ना रे. तुला भाई म्हणतो ना आम्ही. हा. मग मला सांग, आपण हे आता कधी एप्रिल पासून हे सगळं करत होतो माहिती आहे ना. मग तुला कसं वाटलं, म्हणजे त्या एप्रिल मध्ये हे काय होतं आणि आपण याचं काय बनवून ठेवलंय, मग कसं वाटतंय तुला? चांगलं आहे. हा. मग आपल्या हॉटेलमध्ये काय काय भेटतं? आपल्या हॉटेलमध्ये चायनीज भेटतंय. हा. चायनीज मध्ये सगळं भेटतंय. ओके. आणि आपण मेनली काय बनवतो जास्त? हा, मालवणी करायचं आहे. आणि मेनली आपण काय बनवतो आता? ऑर्डर कसल्या घेतो? बिर्याणीची ऑर्डर ठीक आहे. हो, म्हणजे चालू केल्यावरच घेत होतो. हो, तर त्यांना सांग किती किलोपर्यंत, 25 किलोपर्यंत आपण ऑर्डर घेतो. प्रेक्षकांना सांग. 25 किलोपर्यंत ऑर्डर घेतो. म्हणजे जास्त असेल तर आम्ही डायरेक्ट जागेवर जाऊन बनवून देतो. चिकन बिर्याणी. ओके. चिकन दम बिर्याणी ना? चिकन दम बिर्याणी. ओके. मग कसं वाटलं, मजा आली तुला एवढीकडे काम करायला? म्हणजे आपण जे एप्रिलच्या इकडे फोडकाम सगळं केलं, कलर काम, लाइटिंग वगैरे. नाही, खूप मजा आली. हा आता काम केलं, कलर काम केलं हा आणि परत साफसफाई व्यवस्थित. हा. तर मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा वेल्डिंग वगैरे सगळं काम करतो, वेल्डर आहे हा. आणि इकडे तुम्हाला जेवढं हे दिसतंय, गेट असो किंवा बाहेरचं जेवढं वेल्डिंगचं सामान असो, म्हणजे जेवढं इकडे तुम्हाला वेल्डिंगचं काम दिसतंय ना, सगळं ह्याने केलंय. तर तुम्हाला जर वेल्डिंगचे काम वगैरे द्यायचे असतील किंवा तुम्हाला काय बनवून घ्यायचं असेल टेबल वगैरे, तर मी ह्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर ह्याला कॉल करा आणि तुम्ही बनवून घ्या. बरोबर ना? बिल्डिंग कोणती कामं असतील हो, करून मिळते. तुझं कार्ड आहे ना? हा, मी कार्डाचा फोटो पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये लावून दिसेल तुम्हाला वरती टॉप राईटला. तर मंडळी रात्रीचे 11 वाजलेत. आज कस्टमर थोडं कमी असल्यामुळे आम्ही जातोय घरी. तर आजचा हा आपला दिवस इथेच संपतोय. या दिवसात तुम्हाला थोडी मजा आली असेल थोडीशी. आमचा डिले का झाला तर सांगितलंच. 2 महिने आम्ही कुठे होतो, काय करत होतो. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हसा काय आणि मजेत राहा. आता दूध पिशवी आहे, सांभाळून घ्या, पण मजा करत राहा. चला, येतो.